हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय मिनी ब्लॉग्स. आणि मस्त सकाळी फ्रेश होऊन नाश्ता केला. आणि मला एक हॅम्परची ऑर्डर होती. सो ती कोल्हापूर साईडची होती. सो ते मी तयार केलं आणि कुरिअर ऑफिसला गेले. ते तिकडून कुरिअर केलं आणि घरी आली. आणि मस्त आमचा कझन्स लोकांचा प्लॅन झाला दांडिया खेळायला जायचं. आम्ही खूप एक्साइटमेंटमध्ये होतो, कारण खूप मजा मस्ती आणि धिंगाणा करणार होतो तिथं आम्ही. पण असं कधी झालं आहे का, जे ठरवलं आणि तसंच झालं, असं कधीच नाही झालं. सो मस्त आम्ही आवरायला घेतलं होतं. आणि भाईसाहेब एवढा जोरात पाऊस सुरू झाला होता की आम्हाला घरीच बसावं लागलं. सगळा प्लॅन कॅन्सल झाला आणि खूप जास्त मूड ऑफ झाला होता आमचा. सो तसं तर मूड ऑफ करून बसता येत नाही ना. सो मग मी संध्याकाळचं जेवणाला आज खिचडी बनवली असती मस्त. खिचडा होता तो. सो मी इथे डाळ तांदूळ वॉश करून घेतले 2-3दा पाण्याने आणि ते भिजत ठेवले. सो इथे मी तुपाची फोडणी दिली आहे, खूप भारी लागती तुपाची फोडणी. सो त्याच्यामध्ये जिरे मोहरी आणि लसूण त्याचं असं म्हणजे फोडणी दिली आहे. लसूण आणि मिरची त्याच्यामध्ये कट करून ॲड केली आहे. आणि देन त्याच्यामध्ये कांदा तो ब्राऊन होतोपर्यंत परतून घेतला. आणि नंतर त्याच्यामध्ये बटाटा आणि टोमॅटो ॲड केले आणि ते पण फ्राय करून घेतले. आणि ह्याचा मी टेक घेतला नाही, कारण माझं आयफोनचं स्टोरेज फुल झालं होतं. मला कोणतंच म्हणजे फुल टेक घेता येत नव्हता. सो मग ते फ्राय करून घेतलं. त्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड केले. आपला गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि हळद असं ॲड करून घेतलं. सो ते फ्राय करून घेतलं. त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आणि आपण ते भिजत घातलेले डाळ आणि तांदूळ ते पण त्याच्यामध्ये ॲड केले आणि मीठ चवीनुसार त्याच्यामध्ये ॲड केले. सो त्याची 2 ते 3 शिट्ट्या घेतल्या आणि खिचडा केला. खूप भारी झाला होता खिचडा. जाऊ द्या, दांडियाचा प्लॅन तर कॅन्सल झाला, बट माझा खिचडा खूप भारी झाला होता. सो मी तो एन्जॉय केला. आणि मला एक ते ट्रेंड चालू आहे ना आता ते ह्याचा, ते मांजरीसोबतचा. सो मला तो त्या शेरासोबत ट्राय करायचा होता. पण भाईसाहेब एवढा भाव खात होता हा शेर, घेऊनच दिला नाही शेवटी त्यांनी. जाऊ द्या, दॅट इज फॉर टुडे. बाय बाय.